मॉर्निंग एव्हरीवन, माय सेल्फ मना सर. तर आपण बघत आहोत डिप्लोमा फर्स्ट इयरमध्ये बेसिक मॅथमॅटिक्स. या बेसिक मॅथमॅटिक्समध्ये युनिट नंबर सेकंड बघतोय. तर या युनिट नंबर सेकंडमध्ये जे एक्झाम्पल आहे इनव्हर्स ट्रिग्नोमेट्रीचे अलाइड अँगलचे जे एक्झाम्पल आहे ते आपण काय करतोय, स्टडी करतोय. तर त्यामध्ये भरपूर एक्झाम्पल आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितले. अजून काही एक्झाम्पल आहे महत्त्वाचे ते आपण या लेक्चरमध्ये बघूया. तर त्यामध्ये नेक्स्ट एक्झाम्पल आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ सेक क्यूब 135 डिग्री divided by cos minus 240 degree minus 2 sin 930 डिग्री. तर याची काय करायची, आपल्याला व्हॅल्यू फाइंड करायची. तर फर्स्ट आपण घेऊया की सेक 135 डिग्री. सेक 135 डिग्री याची जर व्हॅल्यू फाइंड करायची असेल तर इज इक्वल टू आपण काय लिहू शकतो, सेक ब्रॅकेटमध्ये 90 + 45 डिग्री, 90 + 45 डिग्री. तर जे आन्सर येईल ते काय असणार आहे, मायनस कोसेक 45 डिग्री, मायनस कोसेक 45 डिग्री. मग ते उत्तर जे असेल मायनस कोसेक 45 डिग्री याचं जे आन्सर असणार आहे कोसेक 45 डिग्री. जर आपण ट्रिग्नोमेट्रिक टेबल जर बघितला तर त्या ट्रिग्नोमेट्रिक टेबलमध्ये कोसेक 45 डिग्री याची व्हॅल्यू आहे √2. म्हणजे आपलं जे सेक 135 डिग्री ही जी आहे त्याची व्हॅल्यू काय येते, -√2. बरोबर. त्याच पद्धतीनं कॉस ब्रॅकेटमध्ये -240, कॉस ब्रॅकेटमध्ये -240 याची व्हॅल्यू आपणास फाइंड करायची. तर ते आपण कशा पद्धतीने लिहू शकतो, तर कॉस मायनस थिटा इज इक्वल टू काय लिहू शकतो, कॉस थिटा. तर मग कॉस 240 यालाच आपण काय लिहू शकतो, 2 × 90 + 60 म्हणजेच मायनस कॉस 60. बरोबर. मग ही व्हॅल्यू जर आपण फाइंड केली तर ही व्हॅल्यू येते कॉस 60 1/2. तर आपलं जे आन्सर राहील तर ते काय असणार आहे, -1/2. बरोबर. कॉस -240 याची व्हॅल्यू काय आली, -1/2. त्याच पद्धतीनं साईन 930 याची व्हॅल्यू आपणास काय करायची आहे, फाइंड करायची. तर ती व्हॅल्यू आपण फाइंड केल्यानंतर साईन 10 × 90 + 30. मग ते जर सॉल्व केलं तर ते काय येणार आहे, मायनस साईन 30 डिग्री. मग मायनस साईन 30 डिग्री याची व्हॅल्यू काय येते, -1/2. साईन 30 डिग्री याची व्हॅल्यू काय येते, 1/2. आणि ह्या व्हॅल्यू जर आपण या इक्वेशनमध्ये जर पुट केल्या तर काय येईल, सेक स्क्वेअर 135 डिग्री याची व्हॅल्यू जर यामध्ये पुट केली तर ती काय येईल, -√2 डिवायडेड बाय कॉस -240 डिग्री याची व्हॅल्यू जरी आपण यामध्ये जर पुट केली तर ती येईल -1/2 -2 × ब्रॅकेटमध्ये -1/2. या पद्धतीनं आपण व्हॅल्यू काय करू शकतो, फाइंड करू शकतो. तर मग आपलं जे एक्झाम्पल राहील तर ते -√2 याची व्हॅल्यू काय येईल, 2 डिवायडेड बाय -1/2 ॲज इट इज प्लस मायनस काय होणार, प्लस. हे जर सिम्प्लिफाय केलं तर हे काय येतं, या पद्धतीनं आपल्याला आन्सर येतं. म्हणजे हे जे इक्वेशन आलं याचं जी व्हॅल्यू आली ती काय येते, 4. या पद्धतीनं प्रत्येक एक्झाम्पल आपण या पद्धतीनं काय करू शकतो, सॉल्व करू शकतो. बरोबर. या पद्धतीने काय करायचे, एक्झाम्पल सॉल्व करायचे. आता यानंतर आपल्याला नेक्स्ट एक्झाम्पल घेऊया, एक्झाम्पल नंबर 18. आता एक्झाम्पल नंबर 18मध्ये दिलं आहे आपल्याला, इव्हॅल्युएट विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर tan 85 डिग्री minus tan 40 डिग्री डिवायडेड बाय 1 + tan 85 डिग्री × tan 40 डिग्री.
या पद्धतीनं व्हॅल्यू फाईंड करायची. या काय करायचं, इव्हॅल्युएट करायचं विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर. ही व्हॅल्यू काय करायची आपणास फाईंड करायची. तर tan 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री ही जर व्हॅल्यू आपण जर फाईंड केली तर ती कशा पद्धतीने वी हॅव tan a मायनस b. वी हॅव tan a मायनस b, a ब्रॅकेटमध्ये मायनस b इज इक्वल टू tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b. या पद्धतीनं आपण फाईंड करू शकतो. मग tan a ची व्हॅल्यू काय येईल, a इज इक्वल टू काय आहे आपलं 85 डिग्री आणि b इज इक्वल टू काय आहे 40 डिग्री. म्हणजे हा जो फॉर्म्युला आहे tan a मायनस b इज इक्वल टू, जर या पद्धतीनं tan a मायनस tan b डिवायडेड बाय 1 प्लस tan a इंटू tan b कंपाऊंड अँगल फॉर्म्युला. हे जर आपण हे जे गिवन व्हॅल्यू दिले त्याच्याशी जर कम्पेअर केलं tan 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री याच्याशी जर आपण हे जर कम्पेअर केलं तर हे जे इक्वेशन येतं आहे tan 85 डिग्री मायनस tan 40 डिग्री डिवायडेड बाय 1 प्लस tan 85 डिग्री इंटू tan 40 डिग्री यामध्ये जर कम्पेअर केलं तर ते इक्वेशन काय येईल, tan 85 डिग्री मायनस 40 डिग्री. tan 85 डिग्री मायनस एक मिनिट, तर ते काय येईल tan 85 डिग्री मायनस 40 डिग्री. मग 85 मायनस 40 याची व्हॅल्यू काय येते 45 म्हणजे tan 45. मग tan 45 काय आपला 1. या पद्धतीने आपण काय करू शकतो, ही व्हॅल्यू सिम्प्लिफाय करू शकतो विदाऊट युजिंग कॅल्क्युलेटर. बरोबर. त्यानंतर आपल्याला पुढचं एक्झाम्पल, हे जे एक्झाम्पल आहे ते किती मार्कला दिलेलं आहे 4 मार्कला विचारलं जाईल. एवढं काही अवघड नाही आहे. त्यानंतर पुढचं एक्झाम्पल आपणास दिलं आहे की प्रूव्ह काय करायचं, tan 420 डिग्री प्लस tan 300 डिग्री डिवायडेड बाय 1 मायनस tan 420 डिग्री इंटू tan 660 डिग्री इज इक्वल टू 0. याची व्हॅल्यू काय पुट करायची, म्हणजे याची व्हॅल्यू काय येते 0 येते, ते आपणास दाखवायचं आहे. तर इकडे लक्षात घ्या, इन दिस केस फर्स्ट फाइंड द व्हॅल्यू ऑफ इच टर्म सेपरेटली. प्रत्येक टर्मची व्हॅल्यू काय करू आपण फाइंड करू. तर tan 420 डिग्री याची व्हॅल्यू जर आपण फाइंड केली तर ती कशा पद्धतीनं फाइंड होईल. तर tan 420 डिग्री हे जर आपण फाइंड केलं तर tan 4 इंटू 90 डिग्री प्लस 60 डिग्री या पद्धतीने आपण फाइंड करू. तर मग tan 4 इंटू 90 डिग्री प्लस 60 डिग्री म्हणजे काय होईल tan 60 डिग्री. मग tan 60 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे, तर tan 60 डिग्री याची व्हॅल्यू आहे √3. tan 60 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे √3. बरोबर. त्याच पद्धतीनं tan 300 डिग्री याची व्हॅल्यू जर आपण फाइंड केली तर ती काय आहे tan 4 इंटू 90 डिग्री मायनस 60 डिग्री. ती जर सॉल्व केलं तर मायनस tan 60 डिग्री. मग मायनस tan 60 डिग्री याची व्हॅल्यू काय येईल -√3. बरोबर. या पद्धतीनं आपण काय करू शकतो, हे एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो. त्याच पद्धतीनं tan 660 डिग्री याची व्हॅल्यू जर फाइंड करायची म्हणली तर ती काय येणार आहे tan 7 इंटू 90 प्लस 30 डिग्री म्हणजेच मायनस cot 30 डिग्री. इकडं जी 7 जे आलं आहे ते काय ऑड आहे म्हणून इकडं काय झालं मायनस cot झालं. मायनस cot 30 डिग्री याची व्हॅल्यू काय आहे -√3. आणि ह्या व्हॅल्यू जर या इक्वेशनमध्ये जर पुट केल्या tan 420 डिग्री
याची व्हॅल्यू काय आहे √3 प्लस tan 300 याची व्हॅल्यू -√3. मग √3 - √3 डिवायडेड बाय 1 मायनस tan 420 डिग्री √3 tan 660 डिग्री -√3. मग √3 - √3 ही व्हॅल्यू काय येते 0. 1 मायनस √3 इंटू √3 मायनस मायनस प्लस. मग √3 इंटू √3 याची व्हॅल्यू काय येईल 3 म्हणजे 0 डिवायडेड बाय 4 म्हणजे ही व्हॅल्यू काय आली 0. म्हणजेच या पद्धतीने आपण काय करू म्हणू शकतो LHS इज इक्वल टू काय लिहू शकतो आपण RHS लिहू शकतो. या पद्धतीनं सिम्पल एक्झाम्पल आहे, एवढं काही हार्ड नाही आहे. ते एक्झाम्पल आपणास काय करायचे सॉल्व करायचे बरोबर. ते एक्झाम्पल आपण सॉल्व करायचे. आता यामध्ये इकडे बघा एक्झाम्पल नंबर 21 की आपल्याला प्रूव्ह दॅट दिलं आहे. प्रूव्ह दॅट काय सांगितलं की sin A + B. प्रूव्ह दॅट sin A + B इंटू sin A - B इज इक्वल टू cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A. sin A + B इंटू sin A - B याची व्हॅल्यू काय पुट करायची याची व्हॅल्यू काय फाइंड करायची cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A. मग यामध्ये जर LHS घेतला तर LHS दिलेला आहे sin A + B बरोबर. sin A + B ची व्हॅल्यू दिलेली आहे sin A + B इंटू काय दिलं आहे sin A - B बरोबर. तर एक्सपांडिंग युजिंग ॲडिशन कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यामध्ये जर बघितलं तर हे जर एक्सपांड केलं तर ते काय येईल LHS sin A इंटू cos B प्लस cos A इंटू sin B. या पद्धतीनं ते काय होईल एक्सपांड होईल इंटू sin A इंटू cos B मायनस cos A इंटू sin B. मग हे जर आपण जर ऑब्झर्व दिस स्टेप केअरफुली इट इज ऑफ द फॉर्म ऑफ A + B इंटू A - B विच इज इक्वल टू A स्क्वेअर मायनस B स्क्वेअर. या पद्धतीनं आपण लिहू शकतो. तर मग हे LHS इज इक्वल टू काय येईल sin A इंटू cos B चा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस cos A इंटू sin B चा होल ब्रॅकेट स्क्वेअर. मग हे जर एक्सपांड केलं तर ते काय येईल sin स्क्वेअर A इंटू cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A इंटू sin स्क्वेअर B. पण इकडं नाव युजिंग sin स्क्वेअर थिटा इज इक्वल टू काय आहे 1 मायनस cos स्क्वेअर थिटा आणि टू गेट cos स्क्वेअर थिटा ओनली यामध्ये cos स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू काय करा पुट करा. मग यामध्ये काय होईल LHS 1 मायनस cos स्क्वेअर A इंटू cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A ब्रॅकेटमध्ये 1 मायनस cos स्क्वेअर B. मग यामध्ये जर व्हॅल्यू पुट केली आणि हे जर मल्टिप्लाय केलं तर ते काय येईल cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A इंटू cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A प्लस cos स्क्वेअर A इंटू cos स्क्वेअर B. मग हे जे cos स्क्वेअर A इंटू cos स्क्वेअर B हे जे मल्टिप्लाय केलं आपण तो ब्रॅकेट ते काय होईल कॅन्सल होईल. म्हणजे ही जी व्हॅल्यू आली आपली काय येईल cos स्क्वेअर बीटा मायनस cos स्क्वेअर A. म्हणजेच आपण काय लिहू शकतो LHS इज इक्वल टू RHS. इकडे लक्षात घ्या काय सांगितलं मी कशा पद्धतीनं प्रूव्ह करायचं आहे. आपल्याला गिवन एक्झाम्पल दिलं आहे. काय दिलं गिवन एक्झाम्पल sin A + B इंटू sin A - B इज इक्वल टू काय दिलं cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A. हे आपल्याला गिवन एक्झाम्पल दिलं आणि आपल्याला प्रूव्ह काय करायचं म्हणजे sin A + B इंटू sin A - B हे काय प्रूव्ह करायचं cos स्क्वेअर B मायनस cos स्क्वेअर A. आता आपण जे LHS आहे sin A + B हे आपण ॲज इट इजला राईट डाऊन केलं sin A + B इंटू sin A - B. मग हे जे LHS आहे ते काय केलं मल्टिप्लाय केलं. तर मल्टिप्लाय केल्यानंतर काय आलं एक्सपांडिंग युजिंग कन्सिडर ॲडिशन कंपाऊंड अँगल फॉर्म्युला यामध्ये जर यूज केला मल्टिप्लाय जर केला तर जे इंटू ते काय होईल प्लसमध्ये येईल. म्हणजे LHS इज इक्वल टू काय येईल sin A इंटू cos B प्लस cos A इंटू sin B बरोबर. त्याच पद्धतीनं sin A इंटू cos B मायनस cos A इंटू sin B या पद्धतीनं काय होईल ती मल्टिप्लाय होईल. मग ऑब्झर्व दिस स्टेप
केअरफुली इट इज ऑफ द फॉर्म ऑफ ए प्लस बी ब्रॅकेटमध्ये ए मायनस बी विच इज इक्वल टू ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर या फॉर्ममध्ये काय करू शकतो आपण राईट डाऊन करू शकतो. म्हणजेच एल एच एस इज इक्वल टू काय येईल साइन ए इंटू कॉस बीचा होल ब्रॅकेट स्क्वेअर मायनस कॉस ए इंटू साइन बीचा होल ब्रॅकेट स्क्वेअर. म्हणजेच आपण ही व्हॅल्यू काय लिहू शकतो साइन स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू साइन स्क्वेअर बी. बरोबर. तर यानंतर आपण साइन स्क्वेअर थिटा या जागेवर काय पुट करणार आहे 1 मायनस कॉस स्क्वेअर थिटा. बरोबर. मग जे आपल्याला दिलं आहे साइन स्क्वेअर ए याच्या जागेवर आपण पुट केल्यानंतर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए पुट करा इंटू कॉस स्क्वेअर बी ॲज इट इज मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू ब्रॅकेटमध्ये 1 मायनस कॉस स्क्वेअर बी ॲज इट इज. मग हे जर सिम्प्लिफाय केलं हे जर मल्टिप्लाय केलं तर हे काय येईल कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए प्लस कॉस स्क्वेअर ए इंटू कॉस स्क्वेअर बी. मग ह्यानंतर हे मल्टिप्लाय केल्यानंतर पुढं काय करू शकतो हे जे कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर बी एक प्लस ए एक मायनस ते काय होतील कॅन्सल होतील. म्हणजे जे रिमेनिंग जे राहणार आहे कॉस स्क्वेअर बी मायनस कॉस स्क्वेअर ए हे काय येईल ॲज इट इज येईल. म्हणजेच आपण एल एच एस इज इक्वल टू काय लिहू शकतो एल एच एस इज इक्वल टू काय लिहू शकतो आर एच एस लिहू शकतो. या पद्धतीने हे एक्झाम्पल काय करायचं सॉल्व करायचं. या पद्धतीने आपण एक्झाम्पल काय करू शकतो सॉल्व करू शकतो. यानंतर समोर 2012ला विचारलेलं एक्झाम्पल यामध्ये बघा की प्रूव्ह दॅट कॉस 2a इज इक्वल टू 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. या पद्धतीने काय करायचं आपल्याला ही व्हॅल्यू काय करायची प्रूव्ह करायची की कॉस 2a याची व्हॅल्यू 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 ही दाखवायची. तर फर्स्टली वी हॅव कॉस ए प्लस बी हा फॉर्म्युला घेतला. कॉस ए प्लस बी ही व्हॅल्यू जी आहे ती आपण लिहिली कॉस ए इंटू कॉस बी मायनस साइन ए इंटू साइन बी. या पद्धतीने लिहिल्यानंतर बी इज इक्वल टू ए बी इज इक्वल टू ए यामध्ये बीची व्हॅल्यू ए पुट करा. तर यामध्ये जर बीची व्हॅल्यू जर या पुट केली तर कॉस ए प्लस ए हे काय होईल इज इक्वल टू कॉस ए इंटू कॉस ए मायनस साइन ए इंटू साइन बी. म्हणजे कॉस 2a इज इक्वल टू काय लिहू शकतो कॉस ए इंटू कॉस ए ही व्हॅल्यू कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर ए. बरोबर. या पद्धतीने व्हॅल्यू लिहू शकतो. त्यानंतर काय करायचं जे कॉस स्क्वेअर ए बरोबर त्याच्या जागेवर काय पुट करायचं साइन स्क्वेअर ए त्याच्या जागेवर काय पुट करा 1 मायनस कॉस स्क्वेअर ए जो आपला फॉर्म्युला आहे की साइन स्क्वेअर ए इज इक्वल टू 1 मायनस कॉस स्क्वेअर ए यामध्ये पुट करा. म्हणजे कॉस 2a इज इक्वल टू काय येईल कॉस स्क्वेअर ए मायनस साइन स्क्वेअर एच्या जागेवर 1 मायनस कॉस स्क्वेअर ए पुट केल्यानंतर हे जर मल्टिप्लाय केलं तर कॉस स्क्वेअर ए मायनस हे काय होईल 1 प्लस कॉस स्क्वेअर ए. बरोबर. मग कॉस स्क्वेअर ए आणि कॉस स्क्वेअर ए हे काय होईल 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1. बरोबर. म्हणजे 2 कॉस स्क्वेअर ए मायनस 1 या पद्धतीने कॉस 2a याची व्हॅल्यू काय करू शकतो आपण फाइंड करू शकतो. या पद्धतीनं हे जे एक्झाम्पल आहे हे या पद्धतीने काय करायचं सॉल्व करायचं. इथे लक्षात. यानंतरचं जे एक्झाम्पल आहे ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघूया.